मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जाळीदार आणि लुसलुशीत घावणे कसे बनवायचे। एक सिंपल रेसिपी आहे जी सगळ्यांनाच माहिती आहे। फक्त यात आपण दोन गोष्टी वेगळ्या करणार आहोत आणि त्या काय आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। सर्वप्रथम आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे थोडंसं रवाळ असतं घावण्यासाठी। ते आपण जवळपास 3.5 चमचे ते घेतलेलं आहे आणि आपल्या पिठाच्या अंदाजाप्रमाणे आपण त्यात पाणी ॲड करायचं आहे। जनरली आम्ही ते 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकणार आहोत। सो तुम्ही बघताय पाणी टाकल्यावर ज्या प्रमाणात आपल्याला दाटपणा किंवा घट्टपणा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पीठ चांगलं कालवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला पाहिजे ती कन्सिस्टन्सी आता आलेली आहे। आता आपण यात ॲड करूया मीठ आपल्या चवीप्रमाणे आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याच्यामुळे आपले घावणे सॉफ्ट आणि तुटणार नाही आहेत ते म्हणजे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। तर हे आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर इथे ॲड करतोय। कॉर्नफ्लॉवरमुळे ते पीठ थोडंसं चिवटपणा त्याला येतो आणि लगेच घावणे जमतात, म्हणजे ते तुटत नाहीत किंवा त्याच्या कडा तुटत नाहीत। टेस्टमध्ये काही फरक नाही पडत, पण त्याच्या टेक्स्चरमध्ये खूप सॉफ्टनेस आणि एक स्मूथनेस येतो, एक प्रकारचं बाइंडिंग इफेक्ट त्याला करतं। सो आपलं पीठ तयार आहे आणि बघूया आपण आता पुढे काय करायचं आहे की तवा गरम झाल्यावर एक कांदा अर्धा याप्रमाणे कापून घेऊन त्याच्या कांद्यानेच आपण तव्यावर तेल लावणार आहोत। आता पीठ चांगल्या प्रकारे परत एकदा ढवळून घ्या, कारण हे पीठ तळाशी त्याचं पीठ जाऊन बसतं। सो एकदा ढवळून घेऊन अंदाजे 1 वाटी किंवा 1 पेला हे एका घावण्यासाठी पुरेसं असतं, त्याप्रमाणे आपण इथे हा घावणा तव्यावर टाकलेला आहे। तवा चांगला तापलेला पाहिजे तरच तुमचे घावणे जाळीदार होणार, नाहीतर ते पीठ थंड असेल तवा तर तसंच ते राहणार। 1 ते 1.5 मिनिटांनी आपण त्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे। वरचा जो भाग आहे तो वाफेने शिजण्यासाठी। इथे बघू शकता थोडा तो अर्धा जवळपास शिजलेला आहे। आपण त्याला आता जे तेल आहे आपलं ते वरतून थोडंसं ब्रश करून घेऊया, जेणेकरून दुसऱ्या साईडने पण तो शेकताना नीट शेकला जाईल। तुम्ही बघू शकता आता त्याची कडा पूर्णपणे निघालेली आहे। आपल्या कॉर्नफ्लॉवरमुळे हा एकसंधपणा किंवा एक बाइंडनेस त्याला आलेला आहे। तर अशा प्रकारे आपला घावणा आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे। या घावण्याला तुम्ही चटणी किंवा चहा किंवा मग मटणाचा रस्सा याबरोबर पण तुम्ही याचा आनंद घेऊ शकता। आम्ही हिरवी चटणी बनवली जी आपली रेग्युलरची चटणी आहे, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर मीठ यांची। त्यासोबत आता आपले हे घावणे रेडी आहे।